ते पोलीस सांगतात या हद्दीतला आहे आणि असं सगळं जेव्हा होतं तेव्हा प्रत्यक्षात त्या वृद्धाची जी हेळसांड होते आणि त्याला जे तो मानसिकरित्या काय बोलू शकत नसतो, पण त्याच्या तब्येतीची आणि ती सगळी जी हेळसांड होते, लोक जाता येता बघत असतात, मदत करायला कोणीही पुढे येत नाही आणि जो मदत करायला पुढे जातो त्याला बऱ्याच अडचणींना सामोरं जायला लागतं. तर याच्यासाठी आपल्याला काय करता येईल आणि अशी काही संस्था पुण्यामध्ये आहे का की जी यांना अशा लोकांना घेऊन जाईल? मला वाटतं की आपण यांचं उत्तर एका छोट्याशा विषयांमध्ये घेऊया, भेटूया नंतर. मित्रांनो, उत्तराच्या कार्यक्रमात आपलं परत एकदा स्वागत. या ठिकाणी आपण आता पुढील आठवड्याच्या कार्यक्रमाचा जो विषय आहे तो आपण बघूया. पुढील आठवड्यामध्ये आपण विषय घेतला आहे इच्छापत्र आणि त्यामध्ये सहभागी होत आहेत अॅडव्होकेट सतीश पेंढारकर, जे अॅडव्होकेट मुंबई हायकोर्ट आहेत, आणि त्यांच्यासोबत आहेत रमेश पारखे, हे प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक संघाचे आहेत आणि कोकण प्रादेशिक विभागाचे देखील ते सचिव आहेत. आणि असा हा कार्यक्रम आपण पुढच्या आठवड्यात घेतोय. मी प्रकाशजींकडे वळणार आहे की